गुड मॉर्निंग, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सकाळचे 8 वाजलेले आहेत. आत्ताच्या या क्षणाच्या सगळ्या महत्त्वाच्या वेगवान घडामोडी आपण या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत. पाहूयात सकाळच्या बातम्या. पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा सपाटा सुरूच आहे. सलग 6व्या दिवशी रविवारी इंधनाचे दर वाढवण्यात आले असून पेट्रोल प्रति लिटर 50 पैसे आणि डिझेल प्रति लिटर 55 पैशांनी महागले. मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लिटर 113 रुपये 81 पैसे तर डिझेल 98 रुपये 5 पैसे प्रति लिटर झाले. भरधाव वेगानं बाईक चालवणं एका बाईकस्वाराला भारी पडले. मुंबईमधल्या मालाडच्या मालवणी भागातील सर्व्हिस रोडवरून भरधाव वेगानं बाईक चालवणारा एक बाईकस्वार थेट नाल्यातच पडला. तर या सर्व्हिस रोडजवळ असलेल्या नाल्याजवळील सुरक्षा भिंतीचा काही भाग हा उघडा होता. भरधाव वेगातील हा बाईकस्वार थेट या नाल्याच्या भिंतीला त्यानं धडक दिली आणि तो थेट नाल्यात कोसळला. मुंबईतल्या मुलुंड इथं घरातील नूतनीकरण आणि वायरिंगचं काम करण्यासाठी आलेल्या कामगारांना चक्क फ्लॅटमधील सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारलाय. तर या प्रकरणी पोलिसांनी तपास करून आरोपी रविकांत रामनारायण विश्वकर्माला अटक केली आहे. तपासानंतर पोलिसांनी आरोपीकडून 20,45,000 रुपयांचे दागिने जप्त केले. मुंबईमध्ये अँटी नार्कोटिक सेलच्या कांदिवली युनिटनं मोठी कारवाई केली असून दहिसरमध्ये एका ड्रग्ज पेडलरला अटक करून सुमारे 7 लाख रुपयांचा 27 किलो गांजा जप्त करण्यात आलाय. आरोपीच्या विरोधात NDPS कायद्याअंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मावळ येथील पवना डॅममध्ये बुडून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर पोटापाण्याची सोय करण्यासाठी लहान मुलगा आणि बायकोबरोबर पवना धरणातून पलीकडे जात असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानं एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. दरम्यान त्यांच्यासोबत असलेली पत्नी आणि मुलगा मात्र सुखरूप आहेत. सातारा आणि सांगली या भागामधील दुष्काळी टप्प्यातून जाणारा नवा राष्ट्रीय महामार्ग उभारण्यात येणार असल्याची घोषणा नितीन गडकरी यांनी केली आहे. तर हा राष्ट्रीय महामार्ग 699 किलोमीटरचा असणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान या महामार्गासाठी 40,000 कोटींचा खर्च अपेक्षित असणार आहे. पुण्यातील शिरूर ते वाघोली हा मार्ग ऐतिहासिक असेल. त्यासाठी 15,000 कोटींचा खर्च होईल अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेली असून स्टील आणि सिमेंटचा कमी वापर करण्यावर भर देण्यात येणार असल्याचं देखील गडकरी मावळमध्ये बोलताना म्हणाले. ॲल्युमिनियम निर्मित देशातील पहिली ट्रेन पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाकरता रवाना झाली आहे. कोलकातामधील उत्तरपरा इथून ही मेट्रो रवाना झाली आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या ॲल्युमिनियम कोचची निर्मिती झाली असून या कोचचं वजन कमी असून अतिशय आरामदायक असणार आहे. केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून धुळे शहरासाठी जलवाहिनी टाकण्याचं काम सुरू आहे. तर या योजनेचे 80% काम पूर्ण झालेले असून दिवाळीपर्यंत धुळेकरांना पाणी मिळेल असा विश्वास खासदार सुभाष भामरे यांनी व्यक्त केला आहे. रेल्वे स्थानकातून चालत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचा तोल जाऊन त्या पडल्या. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी तातडीनं धाव घेत त्यांचे प्राण वाचवलेत. देवी लक्ष्मी नारायण असं या महिलेचं नाव असून नाशिक रेल्वे स्टेशनमधली ही घटना आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निश्चलीकरण आणि काळ्या पैशाच्या मुद्द्यावर मोदी सरकारवर हल्लाबोल केला. तसंच त्यांनी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांना निश्चलीकरणातून किती काळा पैसा परत आला असा सवालही उपस्थित केलाय. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंग, माजी खासदार प्रेमचंद गुड्डू यांच्यासह 6 आरोपींना 2011 मधील मारहाण प्रकरणात प्रत्येकी 1 वर्ष कारावास आणि 5,000 रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तर इंदूर येथील विशेष न्यायालयानं या खटल्यात 11 वर्षांनंतर शनिवारी निकाल दिला. उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारनं शनिवारी मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत जनतेला मोठा दिलासा दिलाय. स्वस्त धान्य दुकानातून दिलं जाणारी मोफत धान्य योजना आणखी 3 महिन्यांसाठी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. कोरोना काळात ही मोफत धान्य योजना सुरू करण्यात आली आणि या योजनेमुळे राज्यातील 15 कोटी नागरिकांना याचा लाभ मिळत असल्याचं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केलं.
श्रीकाकुलम जिल्ह्यातील नौपाडा रेल्वे स्थानकावर भारतातील पहिला स्टेनलेस स्टील फूट ओव्हरब्रिज लोकांसाठी खुला करण्यात आलाय. तर भारतीय रेल्वेमध्ये एफबीओसाठी स्टेनलेस स्टील गर्डरचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. गुजरातच्या वडोदराच्या माही नदीवर टेकवेलचं बांधकाम सुरू आहे आणि हे बांधकाम सुरू असताना लोखंडी मशीनचा भाग कोसळून अपघात झाला. तर या अपघातामध्ये 2 मजूर जखमी झालेले असून दोघांवरही रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. गुजरातच्या वडोदरा इथं 12 फुटी अजगराचं रेस्क्यू करण्यात आलं. अजगराला वन्यजीवप्रेमी संस्थेच्या स्वयंसेवकांनी सुखरूपपणे ताब्यात घेतलंय. अजगराचं दर्शन होताच परिसरातील नागरिक भयभीत झालेले होते, तर अजगर पाहायला बघ्यांची गर्दी झाली होती. बिहारच्या गयामध्ये पालिकेकडून स्वच्छ गया अभियानाची सुरुवात करण्यात आली असून अभिनेत्रीच्या हस्ते या अभियानाचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळेस लोकांना स्वच्छतेचं महत्त्व सांगण्यात आलं. जयपूर सैनिकी शाळेच्या 61 कॅव्हलरी पोलो ग्राउंडवर लष्कराच्या दक्षिण पश्चिम कमांडचा दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आला होता. एकूण 14 सेना शौर्य पदकं जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल AS भिंदर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. देशातील वाढत्या महागाई विरोधात येत्या 31 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान महागाई मुक्त भारत आंदोलन छेडण्याची घोषणा काँग्रेसनं केली आहे. तर या काळामध्ये महागाई विरोधात देशभरात काँग्रेसकडून मोर्चे तसेच निदर्शनं केली जाणार आहेत. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती दिली आहे. महागाईच्या विरोधात काँग्रेस पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. दिल्लीमध्ये युथ काँग्रेसनं वाढत्या महागाईच्या विरोधात आंदोलन केलंय. दरम्यान येत्या 31 मार्च पासून देशभरात काँग्रेसनं महागाई विरोधात आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिलाय. तिरुवनंतपुरम विमानतळावरून उड्डाणांची संख्या वाढवण्यात येणार असून याआधी दर आठवड्याला 348 विमानं उड्डाण करत होती. ती संख्या आता 540 वर गेली आहे. इंदोरमध्ये आशियातील सगळ्यात मोठा बायो सीएनजी प्लांट बांधण्यात आलाय. राज्यपाल मंगूभाई पटेल यांनी या प्लांटची पाहणी केली असून यावेळेस त्यांनी प्लांट बांधणाऱ्या अधिकाऱ्यांची प्रशंसा केली आहे. देशात नवे 21 सैनिक शाळा करण्यास संरक्षण मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. स्वयंसेवी संस्था, खासगी शाळा आणि राज्य सरकार यांच्या भागीदारीमध्ये ही स्थापना केली जाईल. तर या शाळा 6वीपासून सुरू होणार असून सरकार भागीदारी पद्धतीनं देशभरात अशा आणखी 79 सैनिकी शाळा उघडणार असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली आहे. स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत 2 ऑलिम्पिक पदक विजेते PV सिंधू आणि HS प्रणय यांनी स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील महिला आणि पुरुष गटाची अंतिम फेरी गाठली आहे. सिंधूनं थायलंडच्या खेळाडूचा पराभव केलाय, तर प्रणयनं इंडोनेशियाच्या खेळाडूचा पराभव केलाय. अजिंक्य रहाणेच्या दमदार सलामीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सनं चेन्नई सुपर किंग्सवर पहिल्या सामन्यात 6 विकेट्स राखत दमदार विजय साकारलेला असून चेन्नईनं धोनीच्या नाबाद 50 धावांच्या खेळीच्या जोरावर KKR पुढे 132 धावांचं आव्हान ठेवलं. पुढील वर्षी म्हणजे 2023 पासून BCCI महिला IPL सुरू करण्याचा विचार करत आहे. त्या दृष्टीनं BCCIनं पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी म्हणजेच 25 मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या गव्हर्निंग काउन्सिलच्या बैठकीमध्ये यावर चर्चा करण्यात आली. सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणाऱ्या 94व्या ऑस्कर पुरस्काराचे काउंटडाऊन सुरू झालेत. अखेर 2 वर्षांनंतर 27 मार्चला 94व्या ऑस्कर पुरस्काराची घोषणा केली जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. साऊथ दिग्दर्शक SS राजामौली यांचा RR चित्रपट 25 मार्च रोजी जगभरात प्रदर्शित झालाय. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटानं हिंदी व्हर्जन 18 कोटींची कमाई केली आहे. RRRनं अमेरिकन सुपर हिरो चित्रपट द बॅटमॅनला सुद्धा धोबीपछाड दिला आणि सोबतच हा सिनेमा परदेशी बॉक्स ऑफिसवर देखील नंबर 1 बनलाय. टायगर श्रॉफच्या हिरोपंती 2ला सिनेमातील पहिलं गाणं द फाकर रिलीज करण्यात आलंय. तर टायगर श्रॉफ आणि तारा सुतारियाची केमिस्ट्री
या गाण्यातून प्रेक्षकांच्या समोर आली आहे। सोशल मीडियावर सध्या हे गाणं प्रचंड व्हायरल झालं। बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ताला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे, त्यामुळे मुंबई महानगरपालिकेनं अभिनेत्रीचं मुंबईतील घर सील केलं आहे। महानगरपालिकेनं लाराच्या मुंबईतील घराबाहेर मायक्रो कंटेनमेंट झोनचं पोस्टर लावलंय। युक्रेनचे मंत्री अँटोन यांनी रशियन संरक्षण मंत्री सर्गेई शोइगू यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा दावा केला। युक्रेनमध्ये सुरू असणाऱ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुतिन आणि शोइगू यांच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा दावा करण्यात आला।